राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या. बाजारभाव, राजकारण, शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत. आज 14 डिसेंबर 2024 वार शनिवार. पाहूयात आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या. त्या अगोदर शेतकऱ्यांसाठी आजच्या काही घडामोडी पाहणार आहोत. यामध्ये शेतकऱ्यांना लाभदायी ठरणारी पीक विमा योजना संदर्भातील काही महत्त्वाचे अपडेट्स समोर आलेत. त्यामध्ये रब्बी हंगाम 2024 करता पीक विमा भरण्याकरता शेवटची तारीख असेल. तसेच आता पीक विमा योजनेअंतर्गत बोगस लाभार्थ्यांवरती आळा घालण्यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न सुरू आहेत. याचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या बातमीनं. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला. मुंबईऐवजी नागपुरात होणार मंत्रिमंडळाचा विस्तार. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मुंबईऐवजी नागपुरात होणार आहे. उद्या दुपारी 4 वाजता मंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम होणार आहे आणि सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून त्यामुळे आमदारांच्या सोयीसाठी 15 डिसेंबरला शपथविधी होणार असल्याची माहिती मिळते. आता मुंबईऐवजी नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येते. उद्या दुपारी 4 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. वातावरणात होणार बदल, या तारखेपासून पावसाचा इशारा. प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज. प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी 21 ते 26 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलाय. या कालावधीत राज्यात भाग बदलत पाऊस होणार असल्यानं शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन डक यांनी केलंय. कांदा उत्पादक, मका उत्पादक आणि अन्य पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पहा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा अंदाज प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याकडून वर्तवण्यात आलाय. आपण या घडीची सर्वात मोठी बातमी पाहतोय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 19 किंवा 20 डिसेंबर पर्यंत कांदा काढून झाकून ठेवावा. राज्यात 21 डिसेंबर पासून जोराचा पाऊस सुरू होणार असल्याची शक्यता असल्यानं हे पाऊल महत्त्वाचं ठरणार आहे. हवामान अंदाजानुसार विजेच्या कडकडाटासह पाऊस होईल, त्यामुळे कांद्याचं नुकसान होण्याचा धोका आता वर्तवला जातोय. कांद्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विशेषतः मका उघड्यावर न ठेवता झाकून ठेवण्याचा सल्ला देण्यात येतोय. बऱ्याच ठिकाणी मक्याची काढणी सुरू आहे, त्यामुळे पिकाचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घ्यावी. राज्यात पावसाचा जोर वेगवेगळ्या भागांमध्ये बदलत राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे, मराठवाडा तसेच विदर्भातही पाऊस होण्याची शक्यता आहे. 21 डिसेंबर पासून पावसाचे ढग दाटून येतील आणि त्यानंतर विविध भागांमध्ये पाऊस पडेल. शेतकऱ्यांनी या काळात आपल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. पहा, आपण राज्यातील पावसाविषयी महत्त्वाची बातमी पाहतोय. 21 तारखेपासून राज्यात परत एकदा पावसाला सुरुवात होईल असं प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याकडून कळवण्यात आलंय. 19 डिसेंबर पर्यंत राज्यात तीव्र थंडी राहील. 20 डिसेंबर पासून वातावरण बदलण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतर पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज डक यांच्याकडून वर्तवण्यात आलाय. खुशखबर, पीएम आणि सीएम किसान योजनेत महत्त्वाचा बदल. आता या शेतकऱ्यांनाही मिळणार योजनेचा लाभ. राज्य शासनाचा मोठा निर्णय. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसह नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनानं 13 डिसेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे पात्र शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. या योजनेच्या कारवाईत वेग आणण्यासाठी 411 मनुष्यबळ नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पहा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय. यामुळे पीएम किसान व सीएम किसान योजनेतील लाखो शेतकऱ्यांसाठी आता दिलासा मिळणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीच्या कक्षेत आणण्यात आलंय. मात्र तांत्रिक अडचणींमुळे अनेक लाभार्थ्यांना योजनेचा हप्ता मिळत नव्हता. राज्य शासनाच्या नव्या निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहेत, जे या समस्यांचं निराकरण करतील. राज्यात योजनेच्या अंमलबजावणीसाठी 411 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यात तालुका पातळीवर 355 नोडल ऑफिसर, जिल्हास्तरीय अधिकारी तसेच राज्यस्तरीय सहाय्यकांचा समावेश आहे.
हे कर्मचारी लाभार्थ्यांच्या तक्रारीचं निराकरण, ई-KYC, आधार, बँक खाते संलग्नता आणि अन्य तांत्रिक कामकाज पाहणार आहेत। योजनेतील अडचणींमुळे शेतकऱ्यांना कृषी विभाग, महसूल विभाग किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते। मात्र नोडल ऑफिसर नियुक्तीनंतर शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण जलद गतीनं होणार आहे। तसेच लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करून चुकीनं अपात्र ठरवलेल्या लाभार्थ्यांना पात्र ठरवलं जाईल। मयत लाभार्थ्यांच्या वारसांची नोंद घेऊन त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया जलद गतीनं करण्यात येणार आहे। तसेच नवीन लाभार्थ्यांची नोंदणी ही वेगानं होणार आहे। पोर्टलवरील विविध तांत्रिक दृष्ट्या आणि प्रक्रियांचं व्यवस्थापन अधिक सुलभ होणार आहे। राज्य शासनानं योजनेसाठी मनुष्यबळाच्या पगारांसाठी निधी मंजूर केलाय। यामुळे या योजनेची अंमलबजावणी जलद गतीनं होईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। नवीन नोडल ऑफिसरच्या नियुक्तीमुळे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणं सुलभ होईल। लाभार्थ्यांना तातडीनं हप्ते मिळवून देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे। प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात येईल। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता हेलपाटे मारण्याची वेळ येणार नाही। दरम्यान तुम्हाला सीएम किंवा पीएम किसान योजनेत काही अडचणी आहेत का? तुमचे मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेवटची संधी ही आहे रब्बी हंगाम 2024 करता विमा भरण्याची शेवटची तारीख। राज्य सरकारकडून रब्बी हंगामासाठी 1 रुपयात पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेत आपला गहू, हरभरा आणि कांदा पिकासाठी विमा उतरवावा असं आवाहन कृषी विभागानं केलंय। या योजनेचा लाभ घेण्यासाठी 15 डिसेंबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे। पहा, लक्षात ठेवा, 15 डिसेंबर ही शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी शेवटची तारीख आहे। काही दिवस राहिले आहेत। शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला विमा भरून पंतप्रधान पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदवावा, जेणेकरून आपल्याला आपल्या नुकसानीची भरपाई मिळवता येईल। राज्यात वर्ष 2016 ते 17 पासून पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जाते। खरीप हंगाम 2023 पासून राज्य शासनानं 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झालाय। चालू रब्बी हंगाम 2024 ते 25 मध्ये शेतकऱ्यांनी PMFBY या अधिकृत पोर्टलला भेट देऊन आपल्या पिकांचा विमा काढून घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि कांदा पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवा, 15 डिसेंबर 2024 आहे। तर उन्हाळी भात व भुईमूग पिकांसाठी 31 मार्च 2025 पर्यंत अर्ज करता येईल। मागील वर्षी रब्बी हंगाम 2023 ते 24 मध्ये सुमारे 71 लाख अर्ज विमा योजनेअंतर्गत प्राप्त झाले होते। दरम्यान तुम्ही पीक विमा भरला का? तुमचे मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। आणि आता पाहू आजची महत्त्वाची बातमी। राज्य शासनाचा मोठा निर्णय, बोगस विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांवर होणार मोठी कारवाई, शासनाकडून हालचाली सुरू। गेल्या काही वर्षात नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या पीक विमा योजनेत बोगस प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। 2022, 2023 आणि 2024 मध्ये फळ पीक विमा तसेच खरीप पिकांच्या बोगस प्रकरणांची नोंद झाली आहे। यामध्ये कांदा, सोयाबीन आणि शेतात पीक नसतानाही अन्य पिकांसाठी विमा भरण्याचे प्रकार उघड झालेत। शासकीय जमीन दुसऱ्यांच्या नावानं बँक खाते वापरणे किंवा केवळ कागदावर पीक दाखवून विमा भरण्याचे प्रकार आढळले। कृषी विभागानं केलेल्या तपासणीत असे बोगस प्रकरण उघडकीस आणून शासनाचे कोटींच्या कोटी रुपये वाचवलेत। पहा, पीक विमा योजनेच्या सरकारी निर्णयानुसार बोगस प्रकरण आढळल्यास संबंधित पॉलिसी रद्द करण्याची तरतूद आहे। आता कृषी मंत्रालयानं पुढील 5 वर्षासाठी बोगस लाभार्थ्यांना कोणत्याही कृषी योजनांचा लाभ देण्यावर बंदी घालावी, तसेच गुन्हे नोंदवावेत अशी मागणी केली आहे। पीक विमा योजनेत बोगस प्रकरणे फक्त शेतकऱ्यांपुरती मर्यादित नाहीत। विमा कंपन्यांनी बोगस पॉलिसींना मंजुरी देऊन केंद्र व राज्य सरकारच्या हप्त्याचा अपहार केल्याचंही उघड झालंय। जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अधिसूचना काढल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना कालावधीत विमा रक्कम वितरित केली जात नाही। पहा, शेतकऱ्यांकडून हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला जातोय। शेतकऱ्यांवर कठोर कारवाईसाठी प्रस्ताव तात्काळ मंजूर होत असताना विमा कंपन्यांवर मात्र योग्य ती कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून करण्यात येतोय।
बोगस पीक विम्याची प्रकरणं उघडकीस आल्यावर दोन्ही बाजूंनी दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. कृषी आयुक्तालय शासनाला पाठवलेल्या प्रस्तावावर काय निर्णय घेतला जाईल याकडे शेतकरी वर्गाचं लक्ष लागलंय. बोगस प्रकरणं थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना केल्यासच शेतकऱ्यांचा विश्वास जिंकता येईल असं शेतकरी संघटनांचं मत आहे. बोगस पीक विम्यावर अवश्य आळा घातला पाहिजे, जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत हिरावली जाणार नाही. परंतु 2 ते 3 वर्षापासून शेतकऱ्यांची मंजूर रक्कम वितरित न करणाऱ्या कंपनींवर कारवाई कधी होणार, हा मात्र प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. खरंच शासन शेतकऱ्यांकडे निष्काळजीपणानं पाहतोय का? तुमचे मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा, नुकसान भरपाई, शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हा. धन्यवाद.